नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जुन्या बालभारती पुस्तकातील इयत्ता 6वीतील धडा देवगुणी लक्ष्मी। चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया। हक्की तोडमल हे नगरचे यांचे बरेच स्फुट लेखक असून यांची अवार्चिन मराठीतील खंडकाव्ये व महर्षी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत। हा पाठ यांच्या कर्मवीर भाऊराव पाटील या पुस्तकातून घेतला आहे। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात महान कामगिरी केली। भाऊराव पाटलांच्या पत्नी सौभाग्यवती लक्ष्मीबाई यांच्या त्या कामात सिंहाचा वाटा होता। त्यांचे हृदय चित्र येथे रेखाटले आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। देवगुणी लक्ष्मी। भाऊरावांनी सातारला शाहू बोर्डिंग सुरू केले। शाहू बोर्डिंग मधील बहुतेक मुले गरीब घरची होती। त्यांना भाऊरावांनी सातारा जिल्ह्यातून गोळा केले होते। ज्या थोड्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक स्थिती बरी होती त्यांच्या पालकांकडून भाऊराव खर्चासाठी पैसे घेत असत। बहुसंख्य विद्यार्थी नादार व अर्धनादार म्हणूनच बोर्डिंग मध्ये घेतलेले असत। घरातील मुलांसाठी आईबाप जे जे करतात ते सर्व भाऊराव आणि लक्ष्मीबाई या मुलांसाठी करत असे। मुलांचे पालक परगावी असायचे, त्यांना शिक्षण दृष्टी नसायचे। त्या मुलांची ही उणीव भाऊराव आणि लक्ष्मीबाई भरून काढत असत। त्या सर्वांमध्ये एक कौटुंबिक नाते निर्माण झाले होते। बोर्डिंग मधील मुलांचा सारा आर्थिक व्यवहार मुलातून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते होत असे। प्रत्येक मुलाला हिशोब टिपलेला असायचा। बोर्डिंगचा जमा खर्च काटेकोरपणा ठेवला जात असे। बागेत पिकलेला काही माल बाजारात विकला जायचा, त्यांचा जमा खर्चही व्यवस्थित ठेवला जायचा। भाऊराव बोर्डिंग साठी देणग्या गोळा करत असत। त्यासाठी त्यांना नेहमी परगावी प्रवास करावा लागेल। पण प्रवासाहून परतताच पै न पैचा हिशोब ते विद्यार्थी सिक्युरिटी जवळ देत असत। मुलांच्या राहण्याचा जेवणाचा खर्च भागवताना भाऊराव नेहमी मेटाकुटीला येत असत। त्यांच्या पुढे अनेकदा आर्थिक अडचणी उभ्या राहत। अशा वेळी भाऊराव लक्ष्मीबाईशी जास्तच गोडी गुलाबीने वागायचे। लक्ष्मीबाई भाऊरावांचा कावा ओळखायच्या। मग भाऊराव लक्ष्मीबाई जवळ एखाद्या सोन्याच्या दागिन्याची मागणी करत असत। असा लक्ष्मीबाईचा एक दागिना बोर्डिंग साठी खर्ची पडला। एकदा सोलापूरहून लक्ष्मीबाईचे बंधू कलगोंडा अण्णाराव पाटील बहिणीला भेटायला म्हणून आले होते। त्यांना बहिणीच्या अंगावर एकही दागिना दिसेना। त्यांनी त्याच्याविषयी बहिणीकडे व भाऊरावांकडे चौकशी केली। त्यांना दागिन्यांची खरी हकीकत कळली। तेव्हा त्यांनी कडवडून उद्गार काढले, आम्ही लक्ष्मीबाईला लग्नात सोन्याच्या दागिन्याने मोडून सासरी धाडले, पण आता माझ्या बहिणीला भाऊराव तुम्ही लंकेची पार्वती करून टाकली आहे। एका संक्रांतीच्या सणाला भाऊराव सातारला नव्हते। बोर्डिंगच्या तिजोरीत धान्य खरेदीसाठी पुरेसे पैसे नव्हते। सेक्रेटरी अप्पालाल लक्ष्मीबाईकडे आला, उद्या संक्रांतीचा सण आहे, आज धान्य खरेदी करून दळून आणावे लागेल, त्यासाठी पुरेसे पैसे नाहीत। दुकानदारास आधीची उधारी देणे आहे। मागील उधारी चुकती केल्याशिवाय तो आता नवीन खरेदी करू देत नाही। आणि भाऊराव तर नाही, मी काय करू? लक्ष्मीबाईंनी गळ्यातील मंगळसूत्र काढले आणि सेक्रेटरीच्या हातात ठेवले व म्हणाले, हे मंगळसूत्र गहाण ठेव, पैसे घे आणि सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी कर। ते आले म्हणजे मग मंगळसूत्र सोडून आणते। सेक्रेटरी चक्रावून गेला, पण त्याच्या पुढे अन्न मार्ग नव्हता। त्याने तो सौभाग्य अलंकार गहाण ठेवला व त्या पैशाने दुसऱ्या दिवशी मुलांचा संक्रांतीचा सण साजरा केला। लक्ष्मीबाईची छोटी मुलगी बेबी नेहमी मुलांमध्ये खेळायला जाईल। मुले जेवायला बसली की बेबी त्यांच्या ताटात जेवायला बसे। कधी कधी जेवताना हातात भाकरीचा तुकडा घेऊन थेट लक्ष्मीबाईकडे स्वयंपाकघरात येऊन ती चिकटत असे। बेबीने लक्ष्मीबाईचे सोवडे धुडकावून लावले। सोवड्यापेक्षाही लक्ष्मीबाईंचे मुलांवरील प्रेम अधिक दृढ होते। एकदा लक्ष्मीबाईची दाढ फार दुखू लागली। सातारला उपाय होण्याची शक्यता नव्हती। लक्ष्मीबाईंनी बोर्डिंगचा सेक्रेटरी अप्पालाल शेख बरोबर पुण्यात गेल्या। एका परिचिताकडे उतरल्या। त्या सायंकाळी लक्ष्मीबाईंना फणफणून ताप भरला व दाढ खूपच ठणकू लागली। त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येणे शक्य नव्हते। बरोबर शिदा आणलेला होता। अप्पालालने लक्ष्मीबाईंना विचारले, वहिनींनी पिठले भात शिजो का? माझ्या हातचा तुम्हाला चालेल का? लक्ष्मीबाईंनी संमती दिली। अप्पालालने आनंदाने पिठले भात केला। लक्ष्मीबाईंनी आपल्या बोर्डिंग मधील या मुसलमान मुलाच्या हातचे अन्न नवे जणू आपल्याच मुलाच्या हातचे अन्न म्हणून आनंदाने घेतले।
एकदा असेच भाऊराव साताऱ्याला नव्हते. कोणी एक पाहुणे बोर्डिंग पाहायला आले. बोर्डिंग जवळच लक्ष्मीबाई राहत होत्या. त्यांच्या जवळ पाहुण्यांनी बोर्डिंगची चौकशी केली. नंतर पाहुण्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले, बाई तुम्हाला मुलं किती? लक्ष्मीबाईंनी उत्तर दिले, ही काय, बोर्डिंग मधील ही सारी मुलं माझीच आहेत. बाईच्या या भावभरीत उद्गाराने पाहुणा भारावून गेला. त्याने लक्ष्मीबाईंना धन्यवाद दिले. लक्ष्मीबाईंनी मुलांसाठी नुसते दागिने व स्वतःचे सौभाग्य अलंकारच दिले नाही, ती तर खरी आईची माया दिली. लक्ष्मीबाई स्वाभाविक सात्विक व वर्तनाने फार सौम्य होत्या. प्रसंगी भाऊराव मुलांच्या हातून चुका झाल्यावर खूप संताप करायचे, मुलांना रागी भरायचे. पण लक्ष्मीबाई मुलांवर कधी रागवत नसत. उलट त्या चुका करणाऱ्या मुलांना नीट समजून घेत व मायाचा आधार देऊन त्यांची कुठे चुकते हे समजावून सांगत. एकदा बोर्डिंगचा सेक्रेटरी व गणी अत्तार या विद्यार्थ्यांमध्ये कलह झाला. सार्वजनिक वर्गणी दरमहा गोळा करायचे काम गणी अत्तारने स्वीकारलेले होते. ते काम आणि अत्तारची स्वयंपाकाची पाळी एका दिवशी आली. अत्तारने वर्गणीचे काम केले व स्वयंपाकाच्या कामाला तो विना परवाना गैरहजर राहिला. सेक्रेटरीने गणीचे जेवण बंद केले. गणी सेक्रेटरीशी भांडला, तरी सेक्रेटरी काही बदला नाही. उलट बेशिस्त वागून भांडण केले म्हणून गणीला त्याने बोर्डिंग मधून काढून टाकण्याची धमकी दिली. गणीकडे पावले होती. रागाच्या भरात त्याने काय आणले आणि काय खाल्ले कोण जाणे. त्याला गुंगी आली व तो बेशुद्ध पडला. मुलांनी गणीच्या तोंडावर पाणी मारले, त्याला हलवले, तरी त्यांची बेशुद्धी जाईना. मग मुले घाबरले. त्यांनी लक्ष्मीबाईंना बोलावले. लक्ष्मीबाईंनी गणीला प्रेमाने हाका मारल्या. गणी जगतो की मरतो अशा भीतीने लक्ष्मीबाईंना वाटले. त्यांच्या डोळ्यातून टिपे गळू लागले. गणी अत्तारची बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल केले व गणी अत्तारची बरे वाईट होऊ नये म्हणून लक्ष्मीबाईंनी त्याला त्वरेने सरकारी इस्पितळात दाखल केले व औषधोपचार त्वरित करवले. पुढे गणी अत्तार बरा झाला. बरे झाल्यावर गणी अत्तार लक्ष्मीबाईच्या जवळ येऊन रडू लागला. त्याला बोर्डिंग मधून काढून टाकण्याची भीती वाटत होती. त्यावेळी लक्ष्मीबाईंनी अत्तारला धीर दिला. भाऊराव आल्यावर त्याची बाजू लक्ष्मीबाईंनी समजावून सांगितली. त्याची चुकी माफ करवली. गणी अत्तारला आई नव्हती. आई विना पोरका झालेला अत्तार लहानपणी त्याच्या आत्तीने वाढवला. अत्तार आईच्या मायेला पारखा झालेला होता. ती मायाचा सण साजरा केल्याचे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांना धन्य वाटले. अशी देवगुणी लक्ष्मी स्वतःला पत्नी लाभली म्हणून भाऊराव कृतकृत्य झाले. मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला तर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.